हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. जास्वंदाच्या झाडाला असे लाल 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 छोटेसे असे किडे झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण स्प्रे करणार आहे. प्रत्येक फांदीला, भरपूर फांदीला असं लाल लाल किडे झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण याच्यावरती स्प्रे करणार आहे. स्प्रे केल्यामुळे हे लाल किडे असे जातील. हे लाल किड्यासाठी कुठला स्प्रे केला पाहिजे हे मला कमेंटमध्ये सांगा. हे लाल लाल किडे भरपूर झालेले आहेत. हे असे लाल लाल किडे असे भरपूर झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या फांद्या कट करायच्या का अशा ह्याच्यावर स्प्रे करायचा कमेंटमध्ये सांगा. भरपूर असे लाल किडे झालेले आहेत. त्याच्यावर आपण स्प्रे करणार आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून आपण लिक्विड फर्टिलायझर बनवलेला आहे. त्याचा आपण असा स्प्रे करणार आहे. याला असे जास्वंदाच्या झाडाला असे छोटे छोटे असे लाल किडे झालेले आहेत. आणि कितीही स्प्रे केला, 3 वेळा स्प्रे केला तरी किडे जातच नाहीत. भरपूर झालेले आहेत. याची कटिंग करावं का स्प्रे करावं, काय केलं पाहिजे. मी शेवंतीची जाईची फुलं अशी छोटे छोटे भरपूर लागलेले आहेत. खाली अशी पडत आहेत छान. मोगऱ्याचा सीझन संपल्यामुळे फुलांचा हे मोगऱ्याच्या झाडाची पण कटिंग करायची आहे. फुलं याला आता लागून ह्याचा भर संपलेला आहे. त्याच्यामुळं आपण मोगऱ्याची पण कटिंग करून घेणार आहे. कटिंग केल्यामुळे याच्या फांद्या अजून फुटतील छान असं. त्याच्यामुळे याची कटिंग करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण ह्याची कटिंग करणार आहे. आपल्याकडे 4 झाडं आहेत. त्याची आपण कटिंग करून घेणार आहे. हे छोटे छोटेसे आहेत. त्याचे आपण कटिंग केलेले आहे. ते छान असं फुटायला लागले. त्याच्यामुळे हे मोठा मोगरा आहे. ते आपली झाडं मोठी आहेत. त्याची पण कटिंग केली की झाड आपलं छान असं फुटेल. त्याच्यामुळे आपण ह्याची कटिंग करून घेणार आहे. हे आपण स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि हे गुलाबांच्या पाकळ्यांपासून हे आपण बनवलेलं आहे लिक्विड. ते आपण स्प्रे करणार आहे त्याचा. चला मग आपण या बॉटलमध्ये ओतून घेऊया. हे बॉटलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. बॉटल भरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे आपण लिक्विड बनवलेलं हे टाकून घेणार आहे. हे 2 झाकणं आपण टाकून घेतलेले आहे. याला गाळून घेतलं पाहिजे, पण आपण हे गाळलेलं नाही आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक पान पडलं गुलाबाचं. तर आपण याला झाकण लावून घेऊया. आपण अंदाजे घेतलेलं आहे. तर आपण हे झाकण लावून घेऊया. हे आपण संध्याकाळच्या टायमाला आपण याचं स्प्रे करतोय. दिवसभर ऊन असतं कडक, त्याच्यामुळं संध्याकाळचं स्प्रे करतोय. सूर्य आता मावळायला चाललाय. 7 वाजलेला आहे. त्याच्यामुळं म्हणलं आता थंड आहे. त्याच्यामुळं चला आपण आता स्प्रे करून घेऊया. त्याच्यामुळं आपण हे झाडाला पण स्प्रे करून घेणार आहे छान असं. चला मग आता आपण ह्याच्यावरती स्प्रे करून घेऊया संध्याकाळच्या टायमाला. याच्यामुळे नाही कमी झाले तर आपण मग ह्याच्या फांद्या कट करून टाकावं लागतील. त्याच्यामुळं तर एकदा बघावं म्हणलं आपण ह्याच्यावरती स्प्रे करून. याला सारखं असं पंप मारून स्प्रे करून घ्यायचं छान असं.
छान असं सगळ्या बाजूनी स्प्रे केल्यामुळे सगळे किडे असे सगळ्या किड्यांना आपण औषध पोचेल, त्याच्यामुळं आपण सगळ्या बाजूनी असं स्प्रे करून घ्यायचा. हे आपण सगळ्या बाजूनी स्प्रे करून घेतलेला आहे. आता आपण या मोगऱ्याच्या झाडाची अशी कटिंग करून घेणार आहे, म्हणजे झाड आपलं छान असं सुंदर फुटेल कटिंग करून घेतल्यामुळे. तर हे आपल्या हे फुलं लागून ह्या फांद्या राहिलेल्या, त्याच्यामुळे त्याची कटिंग करून घेतलं की छान असं झाड फुटतं. त्याच्यामुळे आपण याची कटिंग करून घेतोय. हे आता आपण सॉफ्ट कटिंग करून घेतलेली आहे, म्हणजे जास्त शेंडे आपण झाडाचे कटिंग करून न घेता छोटे छोटेसे असे आपण